पुण्यातील होळकर ब्रिजवर घडलेली ही एक भयानक घटना आहे। अमोल होळकर ब्रिजवरून बाईकवर जात होता। रस्ता पूर्ण रिकामा, वारा जोरात सुटला होता। अचानक त्याला ब्रिजच्या मध्ये एक बाई उभी दिसली। पांढरे कपडे, लांब केस चेहऱ्यावर। ती हळू आवाजात म्हणाली, "मला पुढे सोडा, मला उशीर होतोय." अमोलने तिला लिफ्ट दिली। बाईक चालू लागली। काही वेळाने अमोलला जाणवलं, बाईचा श्वासच ऐकू येत नव्हता आणि तिचे हात त्याच्या खांद्यावर खूप थंड होते, बर्फासारखे। अमोलने हळूच आरशात पाहिलं आणि त्याचं हृदय थांबलं। मागे बसलेली बाई उलटी बसली होती आणि तिचे डोळे पूर्ण पांढरे होते। ती हळू आवाजात म्हणाली, "इथेच माझा अपघात झाला होता." अचानक बाईक बंद पडली, लाईट बंद, पूर्ण अंधार। अमोल घाबरून मागे वळला। मागे कोणीच नव्हतं, पण त्याच्या खांद्यावर अजूनही थंड हातांचे ठसे होते।